होती. तर आपण वळणार आहोत आज आदईचे ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने या सामन्याचे मजा मैदानातून देखील घेतात, युट्यूबच्या माध्यमातून घेतात. आणि जसं आपण पाहिलं की सन्माननीय बेलोलीचे नरेशजी पाटील सर आणि क्रिकेटचं मध्ये खूप चांगले योगदान देणारे असतात विष्णू शेळके सर आदई यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वळी आपण मैदानाकडे गावदेवी आदई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज विकी म्हात्रे आणि सुशांत शेळके ही जोडी. तर पहिलं षटक घेऊन इथे आपण पाहतात नवीन पनवेलकडून करण पाटील, ज्याचं अर्थातच टोपण नाव गुड्डू या नावाने परिचित असलेला खेळाडू. पहिल्या षटकातला पहिला चेंडू इथे पहा परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे तुम्ही पाहताय लंचित चेंडू जाणार डीप कव्हर पॉईंट सीमारेषे पलीकडे येतो आणि पहिल्या चेंडूवर येते खणखणीत चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडू चौकाराने खातं उघडले. आपलं घरचं मैदान आदई म्हटल्यानंतर अर्थात अगदी जवळ असणारं हे गाव आपण इथे पाहता आणि क्रिकेटच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या आदई गावाने खूप चांगलं क्रिकेट, अनेक स्पर्धा याच मैदानामध्ये आणि आपल्या गावातल्या मैदानात देखील त्यांनी भरवण्याचा निश्चित प्रयत्न केला. आणि येथे पाहत आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर माझा पहिला चेंडू पहिला चौकार आला, तो फलंदाज विकी म्हात्रेच्या बॅटमधून 4 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू काट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पण पंचांनी अपील फेटाळली. कारण आता पण पाहतात की 2 पंच नाना पाटील सर आणि प्रीतम पाटील सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहतात. अर्थात आमच्या समोरच्या पाठीचा कण आपल्याला असं म्हटलं जातं. पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतात डीप मिडवे किटला आहे, 1 क्षेत्ररक्षक लॉंगॉन जवळ सीमारेषेजवळ तैनात केला गेलाय. पुढचा चेंडू करण पाटील, चेंडू मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय तो मिळावून क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर घेणार, तो आपण 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते ती फलंदाजाला, 1 धाव मिळाली ती अर्थात विकी म्हात्रेला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5, संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती बिनबाद 5च्या घरामध्ये. चांगलं क्रिकेट दुपारचं सत्र तुम्ही पाहायला मिळतात. आणि आज या नवीन पनवेल आणि या संपूर्ण परिसरामधून अनेक क्रिकेट रसिक ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केले ते मायबाप प्रेक्षक आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतात. दरम्यान यावेळेला चेंडू जबरदस्त बॅटिंग स्ट्रोक याला म्हटलं जातोय. चेंडूला सरळ भिरकावून समालोचन कक्षाच्या वर डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय खणखणीत गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. आणि सुशांत शेळके यांनी मारलेला हा शानदार फटका 6 धावांसाठी. आठवण करून देते ती अर्थातच क्रिस गेलची, ज्याने भंगार विकताना खरोखर पहिल्याच चेंडूवर पहिला जागतिक क्रिकेटमध्ये षटकार मारला होता. इथे मात्र सुशांत शेळकेने देखील एक सुंदर फटका मारला आहे 6 धावांसाठी. या ठिकाणी चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू थांबला नाहीये. चेंडू गेला तर मिडान आणि लॉंगॉन मधून चेंडू सीमापार. पाहता पाहता 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके, 1 षटकार चौकार. आणि या ठिकाणी गावदेवी शिवशंभू आदई संघाची धावसंख्या धावफलकावर डबल अंकात जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावर आल्यात. सुशांत एक आक्रमक फलंदाज आदई संघाचा इथे पाहायला मिळतोय, ज्याने पाहिलं चेंडूला जवळ येऊन दिला आणि चेंडूला सरळ सीमारेषेकडे पाठवलाय. पुढचा चेंडू करण पाटीलचा या ठिकाणी पहा चेंडूला फक्त थोडीशी गती देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला इथे मात्र गलीच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धावेसाठी 1 धाव मिळाली. आणि या 1 धावेच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त होतोय. तेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गावदेवी शिवशंभू आदई संघाची धावसंख्या धावफलकावर येते 16. षटक होतं गोलंदाज करण पाटीलचं, जे आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे या संघासाठी टाकलं होतं. थोडंसं मागणे षटक म्हणता येईल, कारण या षटकात एकूण 16 धावा कुठून काढल्या त्या गावदेवी आदई संघाने. आणि इथे मात्र आपण फलंदाजी पाहिले तर अर्थात विकी म्हात्रे याने 1 चौकाराच्या माध्यमाने 5 धावांचं योगदान दिलं. सुशांत शेळके याने 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचं योगदान दिलं. आणि पहिलं 5 षटकांच्या या सामन्यातलं हे पहिलं षटक थोडंसं मागणं ठरलं. अर्थातच मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 6 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळतो. तर लेदर क्रिकेटमध्ये मात्र 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. गोलंदाजीमध्ये बदलतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल, 3 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर असणार आहेत. आणि इथे मात्र नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय राहुल गडगे, आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाचा हा गोलंदाज आहे. 1 मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केले, 1 लॉंग ऑन आहे, 1 लॉंग ऑफ तैनात केले गेले. बाकी क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर अर्थात शॉर्ट थर्डमध्ये 1 शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर हे तैनात केले गेले. या दरम्यान पहिला चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडूची फेकी केली होती. मात्र आपण पाहिलं उजव्या यष्टीच्या काहीसं बाहेरून चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये विसावतो. इथे कोणती धाव नाही आहे. फलंदाज मात्र खेळण्यासाठी तयार आहे तो सुशांत शेळके, आक्रमक फलंदाज आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या धावा आल्या तर निश्चित धावसंख्या 60-65च्या घरात जाऊ शकेल, कारण हे घरचं मैदान ते गावदेवी शिवशंभू आदई संघाचं.
यावेळी पहा निश्चित गॅप शॉट जबरदस्त फटका पाहायला मिळाला गवताला चाटत चाटत चेंडू इथे पाहायला मिळाला तो अर्थात डीप कव्हर पॉईंट मधून चेंडू सीमा पार होतोय आणखीन एक मोठा फटका येतोय 4 धावांसाठी 4 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थात 20च्या घरामध्ये 20 धावा धावपलकावर या ठिकाणी आपण पाहिलात एक चांगली खेळी पाहायला मिळते आज आमचे लाडके मायबाप प्रेक्षक या ठिकाणी आलेत आणि आधी संघ खेळतो म्हटल्यानंतर आधीचे अनेक क्रिकेट रसिक ज्यांनी क्रिकेटवर प्रेम केलं इथे आपण मैदानामध्ये पाहायला मिळतात दरम्यान पुढील चेंडू या ठिकाणी हा चेंडू मात्र पहा कार्पेसाने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला चेंडू केला तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तसे चेंडूची फेकी करणं यष्टीच्या दिशेने तोपर्यंत 2 धावा मिळाल्या सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे देखील पाहायला मिळाली 2 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज सुशांतला 2 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थातच 22 या धावसंख्येवर दुसरे षटक मार्ग असतात मैदानामध्ये ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट शेतशेत्याने लॉंग ऑन या ठिकाणी तैनात केलं गेलंय एक चांगलं क्रिकेट चांगली खेळपट्टी चांगलं हिरवगार मैदान आणि युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 183 देशांमध्ये कुठेही गेला तरी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पंच डावीकडून उजव्या हाताने काहीसा लोअर फुट चेंडू होता यावेळी एक पाऊल पुढे टाकला फ्रंट फुट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रशेक तयार होता त्यांनी चेंडू पकडला यष्टीच्या हातामध्ये चेंडू देतोय 1 धाव मिळते ती पुन्हा एकदा फलंदाज अर्थातच सुशांतला आणि एका धावेच्या मध्ये सुशांत जाऊन पोहोचतोय 2 चौकार 1 षटकाच्या माध्यमातून तब्बल 18 धावसंख्येवर एक चांगली फलंदाज आणि फलंदाज मात्र या ठिकाणी विकी मात्र यावेळी खेळणी तयार असेल वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्येवर गोलंदाज राहुल गडगे 55 डावीकडून उजव्या हाताने यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला पहा कार्पेसाने चेंडू चालला होता तो अर्थात बिल्डअप क्षेत्रामध्ये थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली आणि त्याचा फायदा अर्थात फलंदाजाचं निरीक्षण अतिशय चांगलं होतं एका धावेचं रूपांतर 2 धावात केलं काही वर्षापूर्वी मुंबई संघ जेव्हा पनवेलमध्ये यायचे तेव्हा अशा प्रकारचं क्रिकेट खेळायचं नंतर ग्रामीणच्या क्रिकेट खेळाडूंनी अर्थात पनवेलच्या क्रिकेटपटूने देखील तेच आत्मसात केलं आणि बरोबर क्षेत्राशी थोडासा अडखळतोय पाहिल्यानंतर लगेच एका धावेचं रूपांतर 2 धावात केलं धावा चोरून काढल्या 2 धावा मिळाल्या संघाला आणि या 2 धावा अर्थातच आधी संघाला घेऊन जातात त्या अर्थातच 25च्या घरामध्ये पावशतक धावपलकावर गुड्डू अर्थात राहुल गडगे पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एन कडून क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर यावेळी आपण पाहिला चेंडूला अर्थात उजव्या यष्टीच्या जवळ चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता बॅट चेंडूचा संपर्क उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय निर्धाव चेंडू समाप्त होतोय 2 षटकं संपलीत प्रति षटक 12.50च्या सरसने गावदेवी शिवशंभो आधी संघ प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा जमवतोय ते बिनबाद 25 नाबाद भागीदारी मगाशी आपण पाहिली होती ती अर्थातच बाबू मांडे जय बापदेव पाली आणि देवांशी चिंचपडे या संघामध्ये 40 धावांची पहिली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते विशाल जेतेकरची कालची फलंदाजी विशाल जेतेकरला मी 4 वर्षापूर्वी अर्थातच पाहिलं होतं एक मोठी खेळी करत असताना 17 चेंडूमध्ये त्यांनी काढलेल्या 51 धावा अर्थात रोंजनच्या त्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान दिलं अनेक क्रिकेट स्पर्धांनी गाजवल्यात आणि आखादी देशामध्ये ज्या 29 रायगड जिल्ह्याचे खेळाडू गेले त्याच्यामध्ये विशाल जेतेकर याचं देखील खूप मोठं नाव आहे त्याने तिथली देखील क्रिकेट स्पर्धा गाजवले 2 षटकं समाप्त झाली गोळीचं पृथक्करण राहुल गडगेचं जर आपण पाहिलं तर त्याने या षटकात 9 धावा खर्च केल्या पहिले षटक फेकणारा गोलंदाज होता अर्थातच करण पाटील हा मागडा ठरला होता त्यांनी 16 धावा खर्च केल्या आणि 2 पावरप्लेचे षटकं समाप्त झाले तर 30वे षटक घेऊन गोलंदाज येतोय पुन्हा एकदा करण पाटील विकेटची प्रतीक्षा आहे ती अर्थातच आराध्य स्पोर्ट्सला या ठिकाणी पहा चेंडूला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेग आणि अतिथी कक्षाच्या वर या ठिकाणी पाहिला डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये आणखीन एक मोठा फटका आला 6 धावांसाठी अखूट बैल चेंडू हे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी म्हणलं जातात की ते नक्कीच हानिकारक म्हणतात कारण फलंदाज त्याचा विशेष फायदा उचलण्याचा प्रयत्न चौकार षटकारांची बरसात केली जाते आणि हे मैदानाचा जर विचार केला तर गेले अनेक वर्षाचा इतिहास आहे या मैदानाला एक चांगलं मैदान आणि या मैदानावर निश्चित धावा येतात जसं काल आपण पाहिलं की 70 धावांचा उच्चांक नोंदवला गेला टॉम्बे या संघाकडून आणि हे खरं वैशिष्ट्य या स्पर्धेच्या मधून आपल्याला पाहायला मिळालं तर हा 6 धावा येतात त्या फलंदाजाला 6 धावा मिळतात ते अर्थात फलंदाज सुशांत शेळके 6च्या माध्यमातून पुढे सरकतोय धावपलकावर धावा जाऊन पोहोचल्या 31च्या घरामध्ये एक चांगली फलंदाजी ते पाहायला मिळतं प्रतीक्षा आहे ती आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला अजून विकेट मिळवण्याची कारण दिशा आणि टप्पा याचा विचार करता एक चांगली गोलची अपेक्षा आहे कारण गोलंदाजा विचार केला पहिल्या षटकात 16 धावा दुसऱ्या षटकात 9 धावा या षटकाचा विचार केला आतापर्यंत पहिल्या चेंडूवर षटकाराने
सुरुवात होते. पुन्हा एकदा नवीन पनवेल एंडकडून गोलंदाज करण पाटील. 7-8 पाऊंडचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून अर्थात यावी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला कट केला होता. शॉर्ट थर्डच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. एक धाव आणखीन एक मिळते. एकेरी धावेने धावफलकात वाढ होते. तसं पाहिलं तर गावदेवी शिवशंभू आदई मगाशी सांगितल्याप्रमाणे हे घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानाची चांगली ओळख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर अंश इलेव्हन खेरणे आणि चेरोबा इलेव्हन सांगडे या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. दोन्ही संघाने आपण इथे आला असाल तर कृपया अतिथी कक्षेशी आमचे आयोजक तेजस म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधा. अंश इलेव्हन खेरणे विरुद्ध चेरोबा इलेव्हन सांगडे. पुढचा चेंडू ह्या ठिकाणी पहा. चेंडू निश्चित एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू स्क्वेअरचा इशारा आला. एक धावीचं आणखीन एक योगदान मिळालं आणि एक धावीच्या मधून आदई संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सुरू 33च्या घरामध्ये तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना या ठिकाणी स्क्वेअरचा मारा. स्क्वेअरचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते ती अर्थातच मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज, ज्याने आयुष्यामध्ये 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं पण कधीही स्क्वेअर चेंडू फेकला नाही. आणि नोबॉलचा जर विचार केला तर अर्थात कपिलदेव निखंज यांचा आपल्याला लगेच आठवण होते, ज्याने कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोबॉल फेकला नाही. वैशिष्ट्य आहे दरम्यान या ठिकाणी खाली राहिला होता चेंडू. बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला निश्चित ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू येतो शॉर्ट मिड विकेटला डिप स्क्वेअरवरून टमंट एक धाव आणखीन एक धावफलकात नोंदवले होते. महाराष्ट्रातली एक मोठी स्पर्धा म्हणून अर्थात किंजल स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. 12 वर्ष या स्पर्धेचं एक वेळ नाईट क्रिकेट स्पर्धा देखील याच मैदानामध्ये आणि खऱ्या अर्थाने ती घराघरात दाखवली गेली होती युट्यूबच्या माध्यमातून. हे देखील वैशिष्ट्य होतं. दरम्यान यावेळी पहा चेंडूला जबरदस्त भिरकावून दिले. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन सी मॅच पुढे आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. आणि आता मात्र इथे पाहिलं सुशांत शेळके याच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. त्याची वैयक्तिक धावसंख्या निश्चित काही क्षणातच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ती धावसंख्या देईन, कारण या ठिकाणी कांचन पालकर या ठिकाणी धाव देत आहेत. ती त्यांनी आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान दिलंय आणि ह्या आणखीन 6 धावा. मिड विकेटला पुलचा फटका. 37 धावा वैयक्तिक त्यांनी धावफलकावर नोंदवलेत 11 चेंडूमध्ये आणि धावफलक वेगाने पुढे सरकला. गावदेवी शिवशंभू आदई संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. तिसरं षटक मार्गच असताना ही धावा धावफलकावर नोंदवल्यात. मगाशी आपण पाहिलं 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायला लागला होता पाली संघाला. देवांश शिलोन चिंचपाडा संघाने 4 षटकात 64 धावा नोंदवल्या होत्या. आणि कालचा विचार जर आपण केला तर ट्रॉम्बे संघाच्या 70 धावा 5 षटकांमधल्या ह्या धावांचा उच्चांक नोंदवला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. अकुटब्या चेंडूला या ठिकाणी मात्र आपण पाहतो सुशांत भिरकावून देतोय, कधी लॉंग ऑनला, कधी मिड विकेटला, तर कधी डीप स्क्वेअर लेगला. ही खरी ओळख आहे. चेंडूची बरोबर पाहणी करतोय. दरम्यान पुढी चेंडू पाहत थोडी उंची देण्याचा प्रयत्न केला होता. बॅक चेंडू या ठिकाणी जवळ येऊ शकला, कारण चेंडूला पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र या ठिकाणी निदाव चेंडू सांगता झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीबरोबर एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 46. प्रत्येक षटकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर प्रति षटक साधारणतः 15.33च्या सरासरीने ही धावसंख्या गावदेवी शिवशंभू आदई संघाने नोंदवली. करण पाटील यांनी 2 षटकं गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा. याचा जर आपण विचार केला तर 2 षटकामध्ये तब्बल त्यांनी धावा दिल्या, त्या अर्थात 37. हा निश्चित महागडे षटक जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आराध्य स्पोर्ट्स टेंभोळे संघाची. या दरम्यान खेळाचं दुसरं सत्र समाप्त होण्यापूर्वी अंश इलेव्हन खेरणे आणि चेरोबा इलेव्हन सांगडे या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणे फेकण्यासाठी आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे, कारण आज आम्हाला 7 सामने कव्हर करायचे आहेत. पहा मैदानाची जी एकूण जर तापमान जर पाहिलं साधारणतः 32 अंश सेल्सिअस तापमान, भले नोव्हेंबर महिन्याची शेवटची तारीख जरी असली तरी देखील एक महिन्यानी हिवाळा हा पुढे सरकला गेला. 2 वर्षाचा इतिहास आहे. कारण निसर्ग वादळ जे गतवर्षी आलं त्यानंतर यावर्षी आलेलं वादळ याने संपूर्ण कोकण आणि कोकण किनारपट्टी याचं संपूर्ण समीकरण बदललं. आणि आता मात्र असं ठरलं की ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून पाऊस कधी येऊ शकतो. आणि जसं परवा पेपरमध्ये देखील तुम्ही मला बातम्यांमध्ये पाहिलं की डिसेंबर महिन्याची सुरुवात स्वागत करेल ते पाऊस या महाराष्ट्राचा, असं या ठिकाणी निश्चित वर्णन केलं गेलं. पाहूया उद्या नेमकं काय घडतंय. तर वळूया आपण मैदानाकडे. 3 षटकं समाप्त झालीत. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. हे जे नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज आकाश पाटील, आराध्या स्पोर्ट्स टेंभोळे संघाचा हा गोलंदाज असेल. अर्थातच यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेकडून
या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर पंच सुनील पाटील सर मोरबी, संजय पाटील सर ठाणे यांनी खूप चांगलं योगदान दिलं. तर आता मात्र पंच प्रीतम पाटील सर आणि नाना पाटील नाना सर या ठिकाणी मैदानामध्ये पाहत आहेत. आणि गुणरेखकाची भूमिका जर तुम्ही पाहिली तर कांचन बालकर एक मोठं नाव आहे महाराष्ट्रातला मोठा गुणरेखक ज्याला म्हणलं जातं. उपसरपंच केवाळे ग्रामपंचायत चा हा अर्थात उपसरपंच. इथे मात्र क्रिकेट हे त्याचा अतिशय आवडीचा विषय. वळूया मैदानाकडे. ही ऑब्रेक साधारणतः गोलंदाजी आणि पहा पहिल्या चेंडूवर काय घडलं की फलंदाजीने बॅकफुट चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि हा पहिला धक्का इथे बसला. तो गावदेवी शिवशंभो आदी संघाचा फलंदाज मैदानातून परततोय. विकी म्हात्रे ज्याने एक चौकाराच्या माध्यमातून धावांचं योगदान दिलं होतं ते 8-7 चेंडूंचा सामना केला होता. फिरकी गोलंदाजी या खेळपट्टीवर सर्वात यशस्वी गोलंदाजी काल आणि आज आपल्याला इथे पाहायला मिळाली. त्रिफळा उद्ध्वस्त याला बाळवणी भाषेत जर नेहमी म्हणलं जातं की दांड्या गुल झाल्या आणि या ठिकाणी दांड्या गुल झाल्या तर फलंदाज विकी म्हात्रेच्या नवीन फलंदाज बाळू शेळके या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. आज पनवेल तालुक्यातली भव्य क्रिकेट स्पर्धा गेले 2-3 दिवसाचा आपण विचार केला तर अर्थातच टेंभोडीच्या नेवाळीच्या मैदानात सुरू असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. त्याचबरोबर दीपक फडके यांची अर्थात विघरच्या मैदानावर सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. आणि याचमुळे तर पनवेल तालुका हा क्रिकेटची पंढरी असं म्हणलं जातं. कारण कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सर्वांनी सामना केला पण त्यानंतर मात्र आपण जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठ्या स्पर्धा आपल्या पनवेल तालुक्यात आल्या, महाराष्ट्रात आल्या, रायगडमध्ये आल्या. अखाती देशामध्ये पाहणार आहोत की कुवेतची स्पर्धा काही दिवसात येते आणि तिथे देखील अर्थातच कृष्णा सातपुते आणि तसं अलिबागचं पंकज जाधव याची देखील त्या स्पर्धेमध्ये निवड झाली. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य. आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर 29 खेळाडू अर्थात आतापर्यंत अख्खा देशात आले. दुसरा चेंडू काहीसा फ्रंटफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होतोय की काय आणि पहा एक धाव होती त्या ठिकाणी अर्थातच 2 धावांचं योगदान मिळालं. धावा करण्यापेक्षा धावा वाचवणे हे क्रिकेटमधलं अतिशय महत्त्वाचं योगदान असतं. इथे मात्र एक धाव अधिक आली. कारण जसं आपण पाहतो की राजकारणामध्ये एक मत आणि अर्थात MBBSच्या परीक्षेला मिळणारं एक कमी गुण हे अर्थातच दिशा बदलली जाते हे नेहमी पाहायला मिळते. तुम्ही विचारा ते अर्थात ज्याला MBBSला ॲडमिशन नाही मिळाल्या अशा गुणिक विद्यार्थ्याला आणि राजकारणामध्ये एका मताने अर्थातच सर्व सत्ता जाणाऱ्या त्या पक्षांना. तर या ठिकाणी मात्र चेंडू आपण अर्थात चांगली गोलंदाजी फिरकी गोलंदाज आकाश पाटीलची. या ठिकाणी पहा बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. दोघांमध्ये टक्कर या ठिकाणी होते. थोडंसं दुखापत देखील होते खेळाडूला. ती डीप स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आला होता आणि हा झेल मात्र सुटला गेला. या दरम्यान मात्र पाहूया एका धावेचं योगदान मिळालं. इथे मात्र पहिला खेळाडू दुखापतग्रस्त थोडासा झाला होता. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी नेहमी होतच असतात. परंतु तुम्ही जर पाहिलं तर पारगावचे शिवशंभो मेडिकलच्या माध्यमातून पार्वती मेडिकलच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच तो किट इथे उपलब्ध करण्यात आले. अर्थात आपण जेव्हा सामन्याची सुरुवात करतो खेळपट्टीचं पूजन करतो तेव्हा श्री गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज आपण साकडं घालतो की ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या प्रकारचं विघ्न न येता पार पाडावी यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो. वळूया मैदानाकडे. ही जी गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी पहा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर आहे. चेंडूवर जाणार का तोपर्यंत मात्र आपण पाहिलं हा चेंडू सीमापार झाला आणि हा आत येतो. एक सुंदर फटका चौकार 4 धावांसाठी. 4 धावा धावफलकात धाव आल्या त्या अर्थात आधी संघाची धावसंख्या 53च्या घरामध्ये. चौकार अर्थात मिळतो तो फलंदाज सुशांत शेळकेला. वैयक्तिक 41 या धावसंख्येवर खेळतोय सुशांत शेळके. तर त्याला साथ देतोय बाळू शेळके वैयक्तिक 3 या धावसंख्येवर असताना. 53 धावा. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना इथे पाहायला मिळेल. मी मगाशी जसं म्हणालो होतो की खेळपट्टी ही फलंदाजांना देखील मदत करते कारण धावा येत आहेत. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये धावा आल्या नव्हत्या का. पहिला सामना जर आपण पाहिला तर 46 धावा धावफलकात नोंदवल्या गेल्या होत्या. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू हवेतून खेळलाय. चेंडूला आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षक चेंडूवर नाही आहे तो पण लॉंगॉनला हा चेंडू मात्र सीमापार येतोय. चौकार 4 धावांचं आणखीन एक योगदान मिळते. 4 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होती ती 57 आणि वैयक्तिक 45 या धावसंख्येवर सुशांत शेळके आक्रमक फलंदाज अर्थातच गावदेवी शिवशंभो आदी संघाचा इथे पाहायला मिळत. तर 4 षटकं समाप्त झाली. या षटकात
आकाश पाटील मागडा गोलंदाज ठरला. त्यांनी तब्बल 11 धावा खर्च केला. एक विकेट निश्चित मिळाली त्याला, पण थोडासा मागडा ठरला. 4 षटकामध्ये धावा धावपलकार आल्या त्या 57. प्रति षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर साधारणतः प्रति षटक 14.25 ही ती कायम धावगती पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 21, तिसऱ्या आणि चौथ्या षटकात 11 धावा. येणारं अंतिम षटक असेल. चला वेळ दौडू नका, 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि पावसाळी साधारणतः वातावरण सकाळपासून आपण इथे पाहायला मिळेल. तर विनंती आहे ती आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाला, संघनायक आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 45 ही धावा धावपळ नोंदवलेत आणि काल 2 अर्धशतकं नोंदवली गेली. अनिल कोळी ट्रॉम्बे संघाचा खेळाडू आणि त्यानंतर विशाल जितेकर यांनी. आज आपण पाहणार 25 धावांवर खेळणारा सुशांत शेळके या ठिकाणी अर्धशतक धावपलकावर नोंदवणार का, तिसरा खेळाडू ठरणार का. जर आणि तर या शब्दांना खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये स्थान नाही असं नेहमी म्हटलं जातं. तर अंतिम षटक आहे त्याचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय. या दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करेन अंशीलन खेरणे आणि चेरोबाईलन सांगडे या दोन्ही संघाने आयोजकांशीच लगेच संपर्क साधावं ही आपल्याला नम्र विनंती. वळी आपण शेवटच्या षटकाकडे. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज येतोय सनील गायकवाड. या ठिकाणी नवीन पनवेलकडून न्यू पनवेलकडून गोलंदाजीसाठी येतोय आणि समोर मात्र फलंदाज आपण या ठिकाणी पाहणार एक आक्रमक फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे. 10 ते 12 पॉईंटचं रनअप पाहत आहे. एक मध्यमगती मारा सनील गायकवाड. पहिला चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळला. हवेतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर पॉईंट आणि पॉईंट मधून चेंडू मात्र सीमाभूत आहे. एक आणखीन एक मोठा फटका येतोय. संजीवनी चौकार 4 धावांसाठी. 4 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थात या ठिकाणी 61च्या घरामध्ये 61 धावा धावपल आणि या 4 धावा मिळतात त्या फलंदाज अर्थात सुशांत शेळके. तर या ठिकाणी मात्र बाळू शेळके यांनी चौकाराने या ठिकाणी आपली धावसंख्या धावपलकार नोंदवते तो 7च्या घरामध्ये. बाळू शेळके खेळण्याची तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू असणार आहे. 12-13 पॉईंटचा रनअप सनील गायकवाड. या ठिकाणी पहा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे ही क्रिकेटची आत्महत्या होणार का. आणि या ठिकाणी मात्र हा फलंदाज धावचीत रूपाने बाद. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज सुशांत शेळकेचा आणि त्यात तो यशस्वी ठरला. मात्र फलंदाज या ठिकाणी बाळू शेळके हा या ठिकाणी धावचीत रूपाने बाद. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये जाऊया. अतिथी कक्षामध्ये ज्यांचं नुकतंच काही आगमन झाले ते सन्माननीय बेळवली ग्रामपंचायतीचे माजी ग्रुपांचे माजी सरपंच सन्माननीय नरेशजी पाटील सरांना या ठिकाणी तेजसजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं. अतिथी देव व आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत हे या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने ओळख. तर या ठिकाणी त्यांचं सन्मान केला जातोय. मी विनंती करेन की आपण या ठिकाणी अस्वस्थ राहायचंय. वळी आपण नवीन फलंदाज मैदान येतोय. फलंदाज विशाल पाटील मेंडिस या नावाने संबोधला जातो हा खेळाडू. या दरम्यान या ठिकाणी पाहतो हे अर्धशतक धावपलकावर नोंदलं जात आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट फलंदाज सुशांत शेळकेसाठी होतो. एक आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावांचं योगदान. कारण चेंडूला पूल केला. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एक कणकणी षटकार आणि या स्पर्धेतलं आजच्या दिवसातलं पहिलं आणि 2 दिवसातलं हे 3रं अर्धशतक या धावपलकावर नोंदवलं गेलं. वेल डन सुशांत शेळके. आकाश शेळके, विष्णू शेळके आणि अक्षय शेळके यांच्याकडून तब्बल 1500 या ठिकाणी पारितोषिक ह्या फलंदाज अर्थात सुशांत शेळके ज्यांनी अर्धशतक नोंदवलं. वळ्या मैदानाकडे पुढचा चेंडू पहा. जबरदस्त अर्धशतक पण हा फलंदाज थांबत नाहीये. चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेकडे पाठवून दिले. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकारासाठी 6 धावा. जबरदस्त आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळाली. 56 या धावसंख्येत जाऊन पोहोचतोय खेळतोय आणि एकूण धावसंख्या धावपलकावर येते ती 73 आणि या स्पर्धेचा धावांचा उच्चांक नोंदवला जातोय गावदेवी शिवशंभो आदई संघाच्या माध्यमातून आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाविरुद्ध. जबरदस्त योगदान. चला दोन्ही संघाचे संघनायक अंशीलन खेरणे आणि चेरोबाईलन सांगडे या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित आमच्या अतिथी कक्षाशी तेजस म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. 56 धावा. जबरदस्त वैयक्तिक योगदान दिलंय. प्रत्येक चेंडूवर फटके मारणं आक्रमकता. 57 या धावसंख्येवर खेळतोय म्हणजे आपल्याला वीरेंद्र सेवाग याची आठवण केलेली. लागला तर निश्चितच चेंडू सीमापार नाहीतर फलंदाज निश्चितच सीमापार. या ठिकाणी पहा
फटका या ठिकाणी जातोय, अर्थात डीप फाईन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्री चेंडूचा पाठलाग करतो, चेंडूला आडू देतो, तिसऱ्या धावेसाठी धावतोय, तिसरी धाव देखील या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केली. 3 धाव मिनिटात 60 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो सुशांत शेळके. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली सर्व क्रिकेट रसिकांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रत्येक क्रिकेट रसिकांची मन जिंकणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलकात वाढ होते, 3 धावांच्या माध्यमातून धावफलक आल्या त्या 76च्या घरामध्ये. सुनील पुन्हा एकदा, सनील पुढचा चेंडू या ठिकाणी पहा, तोच कित्ता गिरवलाय, या चेंडूला जवळ येऊन दिलं, बॅकफुटवर गेला आणि सरळ मिडविकेट सीमारेषेकडे पाठवून दिलाय. शेवट देखील गोड करतो. षटकार 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज विशाल पाटीलला. 6 धावांच्या मध्ये तो नाबाद राहिला, तो वैयक्तिक 12 धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या 6 ने वाढते. धावफलकात धावपर येते 82. तर अंशेलेन खेरणे आणि चेरोबेलन सांगडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी त्वरित आमच्या अतिथीशी संपर्क साधा. तरी जबरदस्त खेळणे संघ या ठिकाणी आलेला आहे. मी सांगडे संघाला विनंती करेन, चेरोबेलन सांगडे संघाला, की आपण नाणेफेकीसाठी त्वरित आमच्या अतिथीशी संपर्क साधा. तर टाळ्या. लाईन आखायला जायचं मैदानामध्ये. स्वयंसेवकांना विनंती. थैंक यू सो मच काका मात्रे सर. फर्स्ट इनिंग में हमने देखा कि कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 82 रन्स. 82 रन्स, 82 रन्स स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 83 का पीछा करना है. दोपहर का सत्र, तपती धूप मैदान के अंदर हम देख रहे हैं और वैसे ही तपते बल्लेबाज और बल्लेबाजी हमने देखी टीम गावदेवी शिवशंभो अदय की. व्यक्तिगत पहला अर्धशतक, पहली 50 लगाई जा चुकी आज के दिन में इस प्रतियोगिता के अंदर सुशांत शेलके ने. हमारे साथ जुड़ चुके हैं दीपक पाटिल सर, हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचन एसोसिएशन के संगठक, और हमारे काका मात्रे सर, कांचन पालकर सर, और हमारे साथ 24 लाइव इवेंट की टीम और हमारे मुख्य आयोजक इस प्रतियोगिता के माननीय तेजस जी मात्रे साहब. इन सभी की तरफ से इस मुकाबले को जो यूट्यूब के जरिए देख रहे हैं, जो मैदान के अंदर दर्शक देख रहे हैं, उनका मैं स्वागत करना चाहूंगा. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी 2021 में सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. तो चलते हैं दूसरे इनिंग के ऊपर. मैदान में हम देख रहे हैं अदय टीम अब गेंदबाजी की बगदौर संभालेगी. बल्लेबाजी तो काबिल तारीफ हो चुकी है. 82 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. आने वाली 30 गेंदे 83 का करना है पीछा. तो बल्लेबाज, तो प्रारंभिक बल्लेबाज हम मैदान के अंदर. तो ओपनर्स इस समय आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े की तरफ से देख रहे हैं. स्ट्राइकर एंड पर होंगे बल्लेबाज करण पाटिल और नॉन स्ट्राइक एंड पर होंगे उत्तम मस्कर. तो गेंदबाज होंगे मैग्नेटरी पावर प्ले का पहला ओवर लेकर आएंगे न्यू पनवेल एंड से विशाल पाटिल. पहले हवा में गेंदबाज इस गेंद के नीचे और करण पाटिल. एक करारा झटका यहाँ पर टीम आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े को लगता हुआ. पहली गेंद के ऊपर 83 का पीछा करते हुए पहले विकेट का पतन. अब पूरी तरह से खामोश टीम आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े का खेमा और जल्लोष करता हुआ, जश्न करता हुआ टीम अदय का खेमा. क्योंकि करण पाटिल एक ऐसा नामचीन बल्लेबाज है, एक ऐसा प्रोफेशनल बल्लेबाज है जो
5 ओवर इस विकेट के ऊपर खेलता तो यकीनन मुकाबले को जीतने की ताकत रखता हुआ बल्लेबाज करण पाटिल टीम आराध्य स्पोर्ट्स टेम्बोडे का डक का शिकार हो चुका है और बैक टू द पवेलियन जा चुका है। पहले गेंद के ऊपर बढ़िया सफलता हासिल की इस समय विशाल पाटिल ने। नए बल्लेबाज इस समय स्ट्राइकर एंड के ऊपर ई नेट नंबर 3 की पोजीशन के ऊपर आएंगे कुणाल भोईर। कुणाल भोईर मैग्नेटरी पावर प्ले का यह पहला ओवर, 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, एक लॉन्ग ऑफ के ऊपर है, एक डीप मिड विकेट के ऊपर तैनात किया हुआ है। राइट अप ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन की गेंद पुल किया बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन पर, खिलाड़ी जज कर नहीं पाए। कैच होता था जरूर, सभी को लगा कि ये कैच हो सकता था, लेकिन जो खेलता है इस क्रिकेट के इस मैदान के अंदर जो प्रेशर रहता है वो उस खिलाड़ी को ही मालूम रहता है, उसको सिर्फ रन बचाने हैं, गलती की गुजारिश करता है और क्रिकेट में गलती को कोई मौका नहीं है, चुकीला माफी नाही असं आपण मराठीत म्हणतो। ये क्रिकेट में होता है, आप यहां से गलती करिए, कैच छोड़िए तो वो बल्लेबाज आखिर तक बल्लेबाजी करता है तो मुकाबले को यकीनन जीत कर ले जा सकता है, आपके मुंह का निवाला छीन कर ले जा सकता है। इसलिए सूझबूझ वाला क्रिकेट हम देख रहे हैं, शान क्रिकेट मैदान के अंदर देख रहे हैं। मैग्नेटरी पावर प्ले का ये पहला ओवर है, 83 का करना है पीछा। 2 गेंदें समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 1 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। विशाल अपने घरेलू मैदान के ऊपर जो खेल होना चाहिए, स्वाभाविक खेल होना चाहिए टीम अदय शिवशंभो गावदेवी अदय का, वो हो रहा है इस समय मैदान के अंदर। तीसरी गेंद इस ओवर की, यहां से बिल्कुल वीरेंद्र सहवाग स्टाइल नहीं तो कहूंगा गौतम गंभीर स्टाइल ये स्ट्रोक खेला है। डीप एक्स्ट्रा कवर के रीजन के ऊपर आया हुआ ये करारा चौका, बिल्कुल जगह नहीं दी खिलाड़ी को, हिलने की भी कोशिश नहीं की। इतनी मुस्तैदी के साथ, इतनी तेजी के साथ इस स्ट्रोक को खेला बल्लेबाज उत्तम मस्कर ने और ये चौवा हासिल किया। इस चौवे के साथ कुल रन संख्या हो चुकी है 1 विकेट खोने के बाद 5 रन। ये गेंद बिल्कुल ऊपरी भाग पर छू कर गई, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, नसीब का चौवा हासिल किया बल्लेबाज उत्तम मस्कर ने। ऐसा लगा था गेंदबाजों की तो कोई गलती नहीं थी, बिल्कुल सही लाइन और लेंथ पर गेंद थी। यॉर्कर ये गेंद को खेला था, लेकिन बैट की ऊपरी भाग को छूकर गेंद सीधा गैप में ढकलने में कामयाबी मिली उत्तम को और ये 4 रन हासिल किए। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंद आड़े बैट से खेला, पैडल स्वीप के जरिए नंबर मिलेंगे 4, 1 बाउंस ओवर द रो, 4 रन्स। ये बैक टू बैक तीसरा चौवा, 83 का करना है पीछा, तो आपको ऐसी धाकड़ बल्लेबाजी करनी होगी, ऐसे शॉट लगाने होंगे, दमखम बल्लेबाजी का दिखाना होगा, जैसे सुशांत ने दिखाया। व्यक्तिगत रन संख्या, टोटल वैयक्तिक रन बनाए सुशांत ने। वैसे ही उत्तम को अब खेलना होगा, आखिरी ओवर तक, आखिरी दम तक लड़ना होगा। हम देखते हैं वॉर में हमेशा एक ही मंत्र पढ़ा जाता है, जब तक है जान तब तक आप लड़िए, आखिरी दम तक, आखिरी सांस तक दुश्मन से जूझे। वैसे ही बल्लेबाजी, बैक टू बैक चौथा चौवा हासिल किया उत्तम ने। 4 चौवे के बदौलत कुल रन संख्या हो चुकी है पहले ओवर समाप्ति के बाद 17 रन, 83 का पीछा करते हुए 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। अब टीम मीटिंग जरूर होगी, क्योंकि उत्तम ने जो शुरुआत की है चौवों के साथ, 4 चौवे लगाने में कामयाबी हासिल की है। और अब कौन से ऐसे गेंदबाज आएंगे? मैग्नेटरी पावर प्ले का पहला ओवर समाप्त हो चुका है, अब P2 का दूसरा ओवर आएगा। अब 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर होंगे, पहले ओवर में 2 थे तो उसका लुफ्त उठाया, फायदा उठाया बल्लेबाज उत्तम ने। अब 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर होंगे, अब कितना फायदा, कितना लुफ्त उठाने में कामयाबी मिलती है, आने वाली 6 गेंदें बताएंगे। इस ओवर में कितने रन जोड़ने में कामयाबी आती है, 83 का पीछा करना है। अब दोनों तरफ सन्नाटा है, दोनों खेमे खामोश है, क्योंकि पहले 2 गेंदें ऐसे लगे
कि वन साइड ये मुकाबला हो रहा है। करण पाटिल का एक विकेट चटकाने में कामयाबी मिली, उसके बाद डॉट गेंद डाली और उसके बाद चौकों का जो सिलसिला जारी किया बल्लेबाज उत्तम मस्कर ने, वो अभी तक शांत नहीं हुआ है। 4 चौवे हासिल किए बल्लेबाज उत्तम ने। अब पहली मर्तबा स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं बल्लेबाज कुणाल भोयर। एक सिंगल निकाल के नॉन स्ट्राइक पर थे, अब स्ट्राइकर एंड पर आ चुके इस ओवर में। गेंदबाज तुषार, ये फुलर लेन की गेंद और ये शायद चौवा जा सकता है, शायद, और ये जाएगा, नसीब का चौवा जाएगा मैं तो कहूंगा, क्योंकि बिल्कुल इनर एज लगी बल्ले की, निचले हिस्से पर गेंद छू कर गई, डिफाइन लेग सीमा रेखा के बाहर जाता हुआ दंदनाता हुआ चौका, 5वां चौवा। मैंने कहा था चौवों का सिलसिला अभी जारी है दोस्तों, ये 5वां चौवा बैक टू बैक आ चुका है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट और शायद ये छठा चौवा होगा। बैक टू बैक 6 चौवे लगाए दोनों बल्लेबाजों ने, उत्तम और कुणाल भोयर ने। उत्तम ने लगाए 4 तो कुणाल ने उसी की तरह 2 चौवे हासिल किए। अब यकीनन कुछ तो गुफ्तगू जरूर होगी कैप्टन, खिलाड़ी और गेंदबाजों के बीच, क्योंकि 6 चौवे बैक टू बैक लगा चुके हैं बल्लेबाज आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े के। 83 का पीछा करना है, द बेस्ट स्कोर ऑफ द टूर्नामेंट। इस सर्वोच्च टोटल आ चुकी है इस टूर्नामेंट की 82 रन। अब 83 का पीछा करते समय 6 चौवे लगाए जा चुके। मैग्नेटरी पावर प्ले के इस दूसरे ओवर में बैक टू बैक, पहले और दूसरे ओवर में ये गेंद स्लोवर वन थी, पिक किया लेकिन ताकत कम, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और यहां से वापस लौटना होता, बैक टू द पवेलियन जाना होगा। बल्लेबाज 2 चौवा और 1 सिंगल के साथ अपने 4 गेंदे नीचे 9 रनों के ऊपर आउट हो चुके हैं कुणाल भोयर। यहां से एक ब्रेक थ्रू की जरूरत थी और वो मिला कर दी गेंदबाज तुषार पाटिल ने, क्योंकि 6 चौवों के बाद एक राहत की सांस ली होगी कप्तान ने, गेंदबाजों ने और पूरे अदय गांव के दर्शकों ने, क्योंकि चौवों का सिलसिला जारी था। अब कहीं तो ब्रेक लगाने में कामयाबी मिली है तुषार पाटिल एंड गावदेवी अदय के खिलाड़ियों को। नए बल्लेबाज इनेट नंबर 4 के पोजीशन के ऊपर संदीप भोयर। फास्ट स्पीड अप कीजिए। आयोजनकर्ताओं से आपको वार्निंग है, टीम अदय के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा जल्द से जल्द अपनी फील्डिंग फैलाइए, स्पीड अप कीजिए, क्योंकि आज के दिन में हमें सुपर 4 में एक टीम को निकालना है। एंगल को चेंज किया, बिल्कुल जड़ में गेंदबाजी, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद जाती हुई, खिलाड़ी और गेंद के बीच जो फासला था, शायद वो फासले को तय किया खिलाड़ी ने। 2 रन आसानी के साथ पूरे, तीसरे चुराने की कोशिश और 3 रन आसानी के साथ पूरे। अपने टीम के लिए 1 रन महज बचाई जो डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है विकी म्हात्रे ने अपनी टीम के लिए 1 रन बचाई। 1 रन के बदौलत बचाई हुई जा चुकी 1 रन के बदौलत टोटल 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तुषार पाटिल की 2 गेंदें शेष है। अब तक एनालिसिस देखे तो 2 चौवे, 1 विकेट और 3 रन, इससे मिलाकर 11 रन अब तक खर्च हो चुके हैं 4 गेंदे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये तेज तलवार, तेज रफ्तार से कही हुई गेंद बिल्कुल बीट किया बल्लेबाज संदीप भोयर को। डॉट गेंद की समाप्ति, काफी लंबे अरसे के बाद ये डॉट गेंद आ चुका है टीम गावदेवी शिवशंभो अदय के लिए। ऐसे ही डॉट गेंद पूरी तरह से हावी हो जाएगी टीम गावदेवी 11 शिवशंभो अदय, तो ऐसे ही डॉट गेंद बैकफुट पर जाकर लेकर जाएगी आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े को। ये बिल्कुल जड़ में सीधे बैट से खेला, सॉफ्ट हैंडेड सुशांत इस गेंद को फील्ड करेंगे, फेंकेंगे, तब तक महज मिलेगा सिंगल। सिंगल से बढ़कर कुछ नहीं। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 2 ओवर का खेल समाप्ति के बाद 29 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 29 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बची है 30।
आने वाली गेंदें बची है 18। 30 गेंदों का खेल है, 18 गेंदें अभी भी शेष है, तो रन बनाने हैं कुल मिलाकर 34। 54 रन, 18 गेंदे 54 बनाने हैं। अब यहां से सिंगल डबल से कुछ नहीं होगा, चौका छक्का लगाना होगा, दमखम दिखाना होगा, अपनी बल्लेबाजी का जोश जलवा जज्बा जुनून दिखाना होगा बल्लेबाज आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े को, क्योंकि 18 गेंदे बनाने हैं 54 रन। 18 गेंदे 54 रन बनाने हैं। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज है संदीप, नॉन स्ट्राइक एंड पर कुणाल। गेंदबाजी की भगदौड़ अपने स्पेल का दूसरा और टीम के स्पेल का तीसरा ओवर लेकर आएंगे विशाल। ये गेंद बिल्कुल डीप एक्स्ट्रा कवर, क्रिकेट का सौंदर्य दिखाया। 4 रन, 1 बाउंस ओवर द रो, 4 रन, 4 रन हासिल किए पहले गेंद के ऊपर। जो पहले ओवर में 4 चौवे लगाए थे गेंदबाज विशाल को, तीसरे ओवर में के कप्तान उसी को लेकर आए और जो खत्म किया था पहला ओवर, तीसरा ओवर वहां से ही शुरू किया। इस समय विशाल पाटिल ने चौबे के साथ इस 4 रन से टोटल में कुल इजाफा 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज है संदीप। संदीप और उत्तम ये दो बल्लेबाज। 18-54 की जरूरत थी, अब 17-50 सीधे बल्ले से खेला वी शेप में इस गेंद को अलॉन्ग द कारपेट। एक ही रन हासिल होगा, इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है 34 रन। अब फासला बचा है 16 गेंदे 49 रन। 16 गेंदे 49 रन। चौके और छक्के की झड़ी लगानी होगी, मारने होंगे, हर एक गेंद के ऊपर प्रहार करना होगा। अदय के गेंदबाजों को, बल्लेबाजों के, आराध्य स्पोर्ट्स बल्लेबाजों के खिलाफ संघर्ष करना होगा। ऐसी धाकड़ बल्लेबाजी इस समय करनी होगी। इस मुकाबले के अंदर जीत हासिल करनी है आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े को। तो गेंदें बची है 16, 49 रनों की है जरूरत। सुशांत ने जो काबिल तारीफ लाजवाब इनिंग खेली थी, 50 बनाए थे इस प्रतियोगिता के पहले 50, 1500 रुपए कैश प्राइज भी मिला था। लेकिन ये आड़े बैट से खेलने की कोशिश थी उत्तम की, और ये ग्रामीण खिलाड़ियों का ये रहता है, जब मिस होती है गेंद तो अंपायर की तरफ देखते हैं कि ये शायद वाइड होगा और इस गेंद को दोबारा खेलने का मौका मुझे मिलेगा। लेकिन हमारे अंपायर मुस्तैद है, शातिर है, होशियार है, उन्हें पता है कौन सी गेंद वाइड होती है, कौन सी गेंद डॉट होती है। ये देखिए, यहां से मैंने कहा था कि हमारे अंपायर्स मुस्तैद है, होशियार है, शातिर है। अब ऑफ स्टंप से काफी बाहर थी गेंद, वाइड बॉल का करार। इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। विशाल पाटिल राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है उत्तम के लिए। बिल्कुल सही। क्रिकेट में हम हमेशा कहते हैं कि 2 चीजों का ही सम्मान होता है, क्रिकेट के गॉड सचिन रमेश तेंदुलकर, और गेंदबाज जब गेंदबाजी करता है तो वो यॉर्कर। इन 2 चीजों का क्रिकेट में हमेशा सम्मान होता है, और वैसे ही किया उत्तम ने। यॉर्कर बिल्कुल जड़ में यॉर्कर गेंद थी और उस यॉर्कर को सम्मान दिया। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। इस डॉट गेंद की वजह से 35 पर टोटल सीमित है। विशाल जो 4 चौवे खाए थे, कुछ तो सीख कर आए। उत्तम ने ही 4 चौवे लगाए थे, उत्तम को ही 3 गेंदे उन्होंने डॉट की, क्योंकि बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी, ऐसे हम हमेशा कहते हैं। पहले ओवर में उत्तम की बारी थी, अब विशाल का ये जलवा हम देख रहे हैं मैदान के अंदर। 3 बैक टू बैक डॉट गेंदे हम देख रहे हैं। ये स्लोवर वन थी, चेंज ऑफ फेस किया, गति में परिवर्तन, लेकिन ऑफ स्टिक से काफी बाहर गेंद जाती हुई अंपायर वाइड बॉल का इशारा करते हुए इस वाइड बॉल के तहत 1 रनों का इजाफा। 36 रन ऑन स्कोर्स बोर्ड। रन स्कोर कार्ड के ऊपर। अब शायद कुछ ऐसा करिश्मा ही बचा सकता है आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े को इस मुकाबले में। ये गेंद आड़े बैट से खेला, खिलाड़ी
मौजूद नहीं, ऊपर से निकल गई, दंदनाता हुआ छक्का। इस छक्के के साथ 42 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 18 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, गेंदें बची है अब 12। बारह गेंदे 41 रनों की है जरूरत। 20-20 रन बनाती है 2 ओवर में तो हो गए बॉल आउट, क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है। हमारे मुख्य आयोजक तेजस्वी जी मात्रे, उनकी तरफ से ये सूचना जरूर होगी कि जब स्कोर इस लेवल होता है तो बॉल आउट किया तकनीक से विजेता घोषित किया जाएगा। पानी, जल पानी की व्यवस्था कीजिए मैदान के अंदर, प्यास तो लगनी जरूरी है, क्रूशियल मुकाबला है ये। 12 गेंदे 41 की जरूरत है। अभी भी कोई टीम जीती नहीं, कोई टीम हारी नहीं, क्योंकि पहले मुकाबले में हमें देखा था चिंचपाड़ा और मोह कोलीवाड़ा के जो मुकाबला चल रहा था, हरीश केनी ने मेडन ओवर डालने के बदौलत भी आखिर के ओवर में, रोहन परदेशी के ओवर में 5 छक्के दागे थे बल्लेबाज अजय ने। यह क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, प्रेडिक्शन हमेशा होता है फेल। 12 गेंदे 41 की है जरूरत जीतने के लिए। आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े के 2 बल्लेबाज, 2 रन बांगोर हम देख रहे हैं मैदान के अंदर, 2 रन धुरंधर हम देख रहे हैं मैदान के अंदर है। संदीप और उत्तम, जो उत्तम है सलामी के बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर 4 चौवे और 1 छक्का हासिल जरूर किया उन्होंने। 25 की योगदान के ऊपर खेल रहे हैं, लेकिन अब 12 गेंदे 41 की जरूरत है। अब यहां से कुछ तो कारनामा करके दिखाना होगा। बारह गेंदे 41 की ये जरूरत हम देख रहे हैं। अब कौन से ऐसे गेंदबाज आएंगे, क्योंकि विशाल का स्पेल्स खत्म हो चुका है। अब 2 नए गेंदबाज हमें मैदान के अंदर दिखेंगे टीम गावदेवी 11 शिवशंभु अदय की तरफ से। आदिनाथ पाटिल, 12 गेंदे 41 की जरूरत। हौसलों के तरकीश में कोशिश का ओ तीर जिंदा रखो। हार चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रखो। मैं जरूर कहना चाहूंगा कि जीतने की उम्मीद जिंदा रखो। ये 9 बॉल होगा यकीनन बीमर कमर के ऊपर का फुल टॉस और मिलेंगे 1+4 यानी कि 5 रन। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 12 गेंदे और फासला होगा 36। ऐसी 6 गेंदें इस 12 गेंदों में आपको ढूंढ कर निकालनी होगी जो नंबर 6 में आप तब्दील कर सको। 12 गेंदें जीतने के लिए 36 रन की जरूरत। मुकाबला अब दोनों तरफ बैलेंस है। आदिनाथ पाटिल राइट ओवर द विकेट तैयार। ये गेंद अब स्तंभ से काफी बाहर, यकीनन 6 रन बगैर गेंदे फेंके आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ये यूटर्न देने वाला ओवर और ये यूटर्न देने वाली 2 गेंदें आदिनाथ के जरिए फेंकी जा चुकी है। आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े का खेमा भी खुश है। फ्री हिट की गेंद, बिल्कुल यॉर्कर, डायरेक्ट हिट, रनआउट का मौका, सब कुछ था इस गेंद में। फ्री हिट थी, लोअर फुल टॉस थी, रनआउट का मौका था और 1 रन चुराने की कोशिश भी थी। सब कुछ देखा इस गेंद के ऊपर, लेकिन महज आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े के खेमे में कुछ नहीं मिला, खाते में कुछ नहीं मिला। 0 पर सीमित हो चुकी है, समाप्त हो चुकी है ये गेंद। 11 गेंदे जीतने के लिए 35 की जरूरत। हौसला अफजाई हो रही है आदिनाथ। यस कीप इट अप, आप कर सकते हो। टेम्बुड़ के खेमे से भी ये हौसला अफजाई हो रही है। यस संदीप, आप मार सकते हो। यस इट इज अ ह्यूज 6, द बिग हिट। और ये छक्के के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं 54 रन। अब दोनों तरफ आग लगी है। कहां से कहां पर लेकर आए इस मुकाबले में। ऐसा लगा टीम अदय
आसानी के साथ इस 83 रन को डिफेंड कर सकती है। अब पैरों तली जमीन खिसक रही है, आंखों तला काजल अब चुरा कर ले जा रहे हैं टीम टेम्बोड़े के बल्लेबाज, क्योंकि अब मुकाबले में आ गया है ट्विस्ट। पिक्चर अब बाकी है मेरे दोस्त, ये बता रहे हैं टेम्बोड़े के बल्लेबाज। अपने ट्रेलर देखा, अपने इंटरवल देखा, अब हमारा क्लाइमैक्स देखिए, ये बता रहे हैं टेम्बोड़े के बल्लेबाज संदीप और उत्तम मस्कर। ये छक्के के बदौलत टोटल आ चुका है 54 रन, आने वाली गेंदें बची है 10 और जीतने के लिए रन बनाने हैं 29। बैटिंग पैराडाइज है, विकेट है, हम हमेशा कहते हैं, और वैसे ही दमखम दिखा रहे हैं बल्लेबाज इस मैदान के अंदर। 10 गेंदें 29 की है जरूरत। ये गेंद बिल्कुल सामने और ये खेमा जल्लोश करता हुआ, ये खेमा जश्न करता हुआ क्यों नहीं करे, क्योंकि संदीप ने लगाए हैं 2 करारे छक्के और इस छक्के के बदौलत टोटल आ चुका है 60 रन। अब 23 की है जरूरत। 9 गेंदे 23 रन। सुशांत ने जो 50 लगाई है, क्या उस 50 पर पानी फेरेंगे गेंदबाज? क्या उस 50 को मैन ऑफ द मैच में तब्दील करेंगे आने वाली गेंदे? ये देखना मैं जरूरी होगा। लेकिन दीवार जैसे खड़े हैं जो हम हमेशा एडवर्टाइज देखती है, ये दीवार टूटती क्यों नहीं भाई? लेकिन ये दीवार अंबुजा सीमेंट से जो बनी है, वैसे ये दीवार जैसे खड़े हैं बल्लेबाज संदीप भोईर। जीत अदई और जीत के बीच, अदई टीम और इस मुकाबले के जीत के बीच दीवार जैसे खड़े हैं संदीप भोईर। 2 करारे छक्के दागे और इस छक्के के बदौलत 60 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 10 गेंदे 9 गेंदे 23 की जरूरत, माफ कीजिए 9 गेंदे 23 की जरूरत। दिल की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला, रोमांचक मुकाबला आ चुका है, रोमांचक मोड़ पर आ चुका है मुकाबला। अब 4-4 खिलाड़ी फील्डिंग सेट कर रहे हैं, क्या होगा क्या नहीं होगा? स्पीड अप कीजिए, स्पीड अप कीजिए, हम हमेशा कहते हैं स्पीड अप कीजिए जल्द से जल्द। इस ओवर में हम देख रहे हैं क्या अब पूरी तरह से बीच ओवर में फंसी है अदई टीम की नैया। अब ऐसी गोल्डन विकेट संदीप की विकेट निकालने में कामयाबी होती है, तभी राहत की सांस होगी अदई टीम के खेमे में। आदिनाथ द यंगस्टार्स फिर एक बार तैयार। ये तीसरा छक्का जा सकता था, लेकिन ये कैच लपकनी जरूरत है। ये गोल्डन विकेट का शिकार बने और संदीप, जो मैंने कहा था ये दीवार भाई टूटती क्यों नहीं, लेकिन अब इस दीवार को तोड़ने में कामयाबी हासिल हुई आदिनाथ को। आने वाली गेंदें बची है 8, जीतने के लिए जरूरत है 23 की। 8 गेंदें 23। चलिए स्पीड अप कीजिए, अब हौसला अफजाई होगी, अब जश्न होगा, अब जुनून होगा, अब जज्बा होगा टीम अदई के खिलाड़ियों के अंदर, क्योंकि संदीप ने जो काबिल तारीफ बल्लेबाजी की है। जोरदार तालियों से स्वागत करिए दोस्तों संदीप का। काबिल तारीफ बल्लेबाजी पूरी तरह से वापस लाया, पूरी तरह से खींच कर लाया इस मुकाबले के अंदर टीम संदीप भोईर ने टीम आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े को। बालू शेलके ने लपका हुआ कैच, ये कैच नहीं मानो मैच लपका है, मैच अपने मुट्ठी में किया है। 8 गेंदे जीतने के लिए 23 की जरूरत। आदिनाथ पाटिल इस समय गेंदबाजी की बौखलाहट संभाले हुए है, जो पैंतरा आजमाया था सामने खिलाड़ी लाकर लाए और उसी के बदौलत संदीप पाटिल का गोल्डन विकेट चटकाने में कामयाबी। 8 गेंदे जीतने के लिए 23 की जरूरत। उत्तम जो प्रारंभिक बल्लेबाज है, ये दूसरा विकेट हो सकता है। बालू और ये सॉफ्ट हैंडेड कैच, बालू शेलके के हाथ में जो कैच आया, 2 कैच लपके मानो पूरी तरह से इस मैच में पकड़ लेकर आए जो लपके हुए कैच थे। अब अदई का खेमा अपने घरेलू मैदान के ऊपर खुश होगा, जश्न करता होगा, जल्लोश करता होगा, क्यों नहीं करे, क्योंकि जो आदिनाथ ने इस मुकाबले से बाहर लेकर जा रहे थे, उसी आदिनाथ ने इस मुकाबले को अब अंदर लेकर आए टीम गावदेवी 11 शिव शंभो अदई को। यकीनन लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। दोस्तों कोशिश करते रहने चाहिए और ये दिखाया आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े के बल्लेबाजों ने, क्योंकि वो जूझ रहे हैं, संघर्ष कर रहे हैं, प्रयत्न कर रहे हैं, हर एक गेंद के ऊपर कड़ा प्रहार लगा रहे हैं। कॉन्फिडेंस के साथ इस मुकाबले के अंदर वापसी लाई थी। अब 7 गेंदें जीतने के लिए 23 की जरूरत।
ये छक्का आता है तो आखिरी 6 गेंदे 17 बचेंगे, चौवा आता है तो बचेंगे 19। देखना मैच जरूरी होगा कितने रन इस ओवर इस आखिरी गेंद के ऊपर आते हैं। नए बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर निकेश मस्कर, आदिनाथ हैट्रिक के कगार पर। और ये देखिए तू मैं यहां से रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन सेफली अपने क्रीज में मौजूद था निकेश। और ये 3 डॉट गेंदे, इस 3 डॉट गेंदों के बदौलत पूरी तरह से मुकाबले में वापस टीम अदई। ऐसा लगा था कि 83 का पीछा करते समय क्या डिफेंड कर पाएगी टीम अदई या बना पाएगी टीम टेम्बोड़े, लेकिन संदीप आउट होने के बाद राहत की सांस ली। राहत की सांस नहीं तो मुकाबले में पकड़ बनाई टीम अदई के गेंदबाजों ने। 6 गेंदे, आखिरी निर्णायक 6 गेंदे, रोमांचक ये मुकाबला, दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला हम देख रहे यूट्यूब के जरिए। जो दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं उनकी भी दिल की धड़कनें यकीनन तेज होती जाती थी। धक 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 दिल में जरूर चलती होगी। कौन जीतेगा, कौन हारेगा, क्या होगा इस मुकाबले के अंदर, ये आने वाली 6 गेंदें बताएंगे। 23 की यह जरूरत है। स्ट्राइकर एंड पर होंगे बल्लेबाज राहुल, लॉन्ग स्ट्राइक एंड पर होंगे निकेश। तो आखिरी निर्णायक 6 रन 6 गेंदें लेकर आएंगे। मानव शेल के लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये क्या किया था, ये क्या किया था, इस फुल टॉस को तब्दील 6 या 4 में करना चाहिए था राहुल को, लेकिन प्रेशर और सिर्फ प्रेशर है इस मुकाबले के अंदर। ये फुल टॉस थी, लेकिन मनोवैज्ञानिक दबाव के कारण रिव्यू, यकीनन डिसीजन रिव्यू सिस्टम, नो की मांग, शायद कमर के ऊपर ये फुल टॉस ऐसा बल्लेबाज को लगा है। थर्ड अंपायर्स हमारे देखेंगे 24 लाइव इवेंट के जरिए, हमें देखने का मौका जरूर मिलेगा। Yes, it is a legal delivery. अब 5 गेंदे 21 का फासला, 5 गेंदे 21 का यह फासला मानव को इस मुकाबले में वापस लाना होगा। इस मुकाबले को जीतकर दिखाना होगा टीम अदई के लिए। तो राहुल को इस मुकाबले में 21 रन बनाने होंगे। ये फुल टॉस, इस फुल टॉस को भी तब्दील नहीं कर पाए। 2 फुल टॉस यानी कि खत्म करने का मौका मानव ने दिया था टीम आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े के बल्लेबाजों को। 2 लगातार की फुल टॉस, और हम हमेशा कहता है फुल टॉस यानी कि लॉलीपॉप गेंद जो नंबर 4 या नंबर 6 के लिए जाने जाती है, और गेंद भी फुल टॉस की है। हमारे तेजस्वी महात्रे मुख्य आयोजन करताओं ने बताए कि इस प्रतियोगिता में फुल टॉस की गेंद है, इसलिए शायद बचे गेंदबाज। मान सम्मान रखा उस गेंद का फुल टॉस ने। और अब 4 गेंदे 20 की दरकार। मानव शेल के लेफ्ट आर्म ओवर द विकेट, न्यूपन वेलेंड से, और ये फिर एक बार टेम्बोड़े के खेमे में जल्लो छक्का हासिल किया। 3 गेंदे जीतने के लिए 14 की दरकार। 3 गेंदे 14 रन, 14 रन 3 गेंदे, क्या होगा,
क्या नहीं होगा अनहोनी को होनी या होनी को अनहोनी कर दे, इसी का तो नाम है क्रिकेट। यहाँ पर प्रेडिक्शन है फेल। अब दिखाना होगा जज्बा, जुनून, ताकत, दमखम, अपनी क्षमता। तीन गेंदे 14 और ये फुल टॉस, तीसरी फुल टॉस थी और ये विकेट का पतन। अब 2 गेंदे 14 रन। ऐसा लगा कि ये छक्का होता है कि क्या होता है, इस गेंद के ऊपर क्या होता है, लेकिन ये फुल टॉस को तब्दील करना चाहिए था 6 में, तभी जाके 2 गेंदे फासला बढ़ता 8 रनों का। लेकिन इस फुल टॉस पर तकदीर ने साथ दिया टीम अदई का और विकेट का पतन हो चुका है। अब 2 गेंदे 14 रन। गेंदबाज कोई गलती नहीं करता है तो यकीनन आराम के साथ इस मुकाबले को जीता जा सकता है। विशाल ने कैच लपका, कैच नहीं मानो ये मैच लपका, क्योंकि अब फासला है 2 गेंदे जीतने के लिए 14 रन। कोई गलती नहीं होती गेंदबाज को द्वारा तो 14 रन बनाने मुश्किल है इस क्रिकेट में। 2 गेंदे 14 रन, राहुल ऑन स्ट्राइक। और ये शॉट की जरूरत इसके पहले वाले गेंद के ऊपर थी, अब मारकर कोई फायदा नहीं। 1 गेंद जीतने के लिए 10 की जरूरत, पूरी तरह से हावी, लेकिन ये आसानी के साथ इस मुकाबले को छोड़ा नहीं। आखिरी क्षणों पर आखिरी गेंद के ऊपर संघर्ष किया टीम आराध्या स्पोर्ट्स टीम बोर्डे ने और ये डॉट गेंद की समाप्ति 9 रन से जीता ये मुकाबला टीम गावदेवी स्पोर्ट्स शिवशंभो अदई ने। मैन ऑफ द मैच, नो डाउट अबाउट दैट, सुशांत, जिन्होंने 50 लगाई थी मुकाबले के अंदर, बढ़िया व्यक्तिगत इनिंग खेली थी। आकाश शेलके, विष्णु शेलके और